नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार, ज्यामध्ये कलाला माहेरी जायचं असतं रक्षाबंधनसाठी. तेव्हा सरोज लगेच मध्येच बोलते, तुला तर भाऊ नाही, मग माहेरी जाऊन करणार काय? हे तुझे चोचले आहे ना माहेरी जाण्याचे, काही ना काही कारणं काढून हे बंद कर. मला माहिती आहे माहेरी जाऊन तू इकडचे पैसे तिकडे देण्यासाठीच जात असते. आणि त्या बोलण्यावरती आता आद्वैतला राग येतो. तो सरळ सरोजला थांबवतो आणि म्हणतो, आई तू जे काही बोलली ते खरंच तू खूप चुकीचं बोललं, तुला माफी मागायला हवी सरोज. तेव्हा सरोज म्हणते, मी आणि ह्या मुलीची माफी कशाबद्दल? तेव्हा तो म्हणतो, आई तू दरवेळेला तिला घालून पाडून बोलते, तिचा अपमान करते. ती माझी पत्नी आहे, बायको आहे, तिला पूर्ण अधिकार मी दिला आहे. इथून पुढे माझ्या बायकोचा कोणीही अपमान करायचं नाही, असं तो सगळ्यांसमोर सांगू लागतो. आणि ह्या गोष्टीला आता आबाही दुजोरा देतात. आबाई म्हणतात, इथून पुढे कलाचा होणारा अपमान मलाही सहन होणार नाही. कोणीही कलाला घालून पाडून बोलायचं नाही. माहेरी जाण्याचा अधिकार प्रत्येक स्त्रीला असतोच ना, तिलाही आहेच ना. भाऊ नाही म्हणून तिने जायचं नाही का? मग सरोज समोरच आद्वैत म्हणतो, उद्या सोडवायला तुझ्यासोबत मी तुला येईन हं, असं सांगतो. मग सगळेजण झोपायला निघून जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आद्वैत त्याची आवरून तयारी करून ऑफिसला जात असतो. येतो मी ऑफिसला जाऊन, तेव्हा कला त्याच्यासमोर जाऊन उभी राहते आणि त्याला म्हणते, साहेब तुम्ही विसरलात का? तुम्ही मला सोडवायला येणार होते. आणि त्याला पटकन आठवतं, अरे अच्छा, हिला तर आपण प्रॉमिस करून बसलो होतो चांगलं वागावायचं, आता हिला जर नाही सोडलं तर ही चिडेल. मग तो म्हणतो, बरं मी विसरलो होतो, येतोच मी, चल चल आवर आवर, असं म्हणत तो निघायलाच निघतो. इकडे संगीता वाट पाहत असते ती मुलींची. आज रक्षाबंधन, तू तरी जॉबला जाऊ नको ना, आता आपल्याकडे भाऊ नाही तुम्हाला, नाही तर भाऊ असता तर तुम्हीही रक्षाबंधन धूमधडाक्यात साजरी केली असते ना. काजल तेव्हा ते तिच्या आईचं बोलणं ऐकत असते आणि काजल तिला म्हणते, आई आपण आहे ना सगळ्या बहिणींचा भाऊ, माझ्यासाठी माझ्या बहिणींना मी बोलून घेतो राखी बांधायला, असं म्हणत तो ती संगीताचा मूड चांगला करण्याचा प्रयत्न करू लागते. दिवसाची सुरुवात चांगली व्हावी म्हणून आद्वैत आता संगीताच्या घरी कलाला आणून सोडतो आणि दिवसभर थांब, मग घरी यायच्या वेळेला मी तुला पुन्हा घ्यायला येईल असंही सांगून जातो. कला फार आनंदी असते, कारण तिला तिचा पूर्ण दिवस आता तिच्या आईवडिलांसोबत घालवायला मिळणार. ती खूप मस्त गप्पा गोष्टी करते आणि त्याच वेळेला त्यांच्या घरी एक व्यक्ती आलेला असतो. त्यांचं घर विकत घेण्याची इच्छा व्यक्त करतो आणि म्हणतो, तुमच्यावरती कर्ज आहे मला माहिती आहे, पण ते फिटणार नाही, तुम्ही घर विका मला, मग मी पैसे देतो. ही गोष्ट आता कलाला तिच्या वडिलांकडनं समजते आणि ती म्हणते, मी तुमचा मुलगाच तर आहे ना, मी हे घराला अजिबात विकू देणार नाही, तुमच्या दोघांचा सांभाळही मीच करणार. इथून पुढे कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला तर अजिबात कोणाजवळ हात पसरायचे नाही. आता मीही जॉब करते, आता माझ्याकडेही पैसे असतात, इथून पुढे तुमच्या घरात जी काही पैशांची नड असेल ती मी देणार. असं म्हटल्यानंतर तिचे बाबा म्हणतात, नको बाळा. पण संगीताही त्या गोष्टीला नकार देत असते. तुझी मदत नको, सारखं सारखं तुझी मदत घेणं योग्य नाही, तुझे सासरचे लोक काय म्हणतील. तेव्हा मात्र कला म्हणते, हे बघा मी माझे कष्टाचे पैसे जे आहे ते मी माझ्या आईवडिलांसाठीच देणार. तुम्ही मला लहानचं मोठं केलं तेव्हा तुम्ही विचार केला होता का? नाही ना. मग मी आज तुम्हाला मदत करण्याची इच्छा व्यक्त करते. मला माझ्या आईवडिलांसाठी काहीतरी करावं वाटतं, मग त्याच्यात कुणाची परवानगी का घ्यायची? असं म्हणत मग ते म्हणतात, ठीक आहे तुझी जशी इच्छा. असं म्हणत संध्याकाळी सगळेजण गप्पा मारत बसलेले असतात. त्याच वेळेला आद्वैत येतो. चला आता घरी जायची वेळ झाली असं म्हणू लागतो आणि तो एवढ्या प्रेमाने घ्यायला आला आहे म्हटलं संगीताला खूप छान वाटतं. आता माझ्या मुलीचा संसार नक्की सुखाचा होणार, ह्या गोष्टीवरही तिला विश्वास वाटू लागतो. कला म्हणते, मला थोडा वेळ इथे राहायचं आहे, तू लगेच कशाला आला, आधी फोन तर करायचा, मला अजून थोडा वेळ राहायचा आहे. तेव्हा तो म्हणतो, नाही नाही खूप उशीर झाला, एक तर मला घरी पण जायचं आहे, तू इथे टाईमपास करू नको. ती खाण्यासाठी बसते आणि मी माझं नाश्ता करून घेते मगच येते असं म्हणू लागते. तेव्हा तो तिला हट्ट करतो, पटपट आवर ना, काय बरं तू मुद्दाम टाईमपास करते, लवकर लवकर आवर असं म्हणते. आणि मग दोघंजणं पटकन आवरून घरी जायला निघतात. दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेल्यानंतर सगळ्यांसमोर आता आद्वैतला सगळ्यांसमोर तिच्याशी चांगला वागावंच लागणार. तो तिच्याशी गोड गोड बोलू लागतो. तिला सांगतो, उभी का राहिली आहे, इथे बस, तुझी ही आजपासून जागा आहे, कॅबिन आहे, सगळं काही तो तिला दाखवतो. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा तिला फार आनंद वाटतो की आपला आज स्वतःचं एक कॅबिन आहे, सगळं काही किती सुंदर छान वाटत असतं. आणि ऑफिसमध्ये मीटिंगच्या वेळेला आबाही बघायला येतात की नक्की कलाचं ऑफिसमध्ये काय चाललं आहे, काय स्थान तिचं, सगळं काही आबा स्वतः बघायला येतात. आबा मग आद्वैतला विचारतात तिची कॅबिन वगैरे कुठे आहे, तेव्हा तो सगळं आबांना दाखवतो. आबांना खूप आनंद होतो तिची कॅबिन पाहून. घरी ही बिचारी राबत असते आणि डिझाईन्स वगैरे बनवत असते. आद्वैतला तिची फार कीव येते तिला मदत करण्यासाठी. तो तिला म्हणतो, मी तुला मदत करू का काही, आपण दोघं मिळून डिझाईन बनवायच्या का? तेव्हा ती म्हणते, नको रे बाबा, तुझ्या डिझाईनची मदत पाहिली मी,
मग तो म्हणतो तू माझ्या हातनं जेवण कर आणि मग तू तिकडे डिझाईन बनव, म्हणजे आपल्या दोघांचाही वेळ कामी लागेल ना. मग ती म्हणते ठीक आहे. बघता बघता दोघंजणं सोबतच जेवण वगैरे करतात, सगळे एकमेकांना मदत करत असतात. अद्वैत ना हे सगळं करता करता नकळतपणे तिची खूप चांगली काळजी घेत असतो. तिला किचनमध्ये आवराआवरी करू लागतो. घरामध्ये त्याची आता तिला चांगलीच मदत होऊ लागलेली असते. तिचं अंथरूण घालणं, तिला अंथरुणात व्यवस्थित तिची सगळी तयारी करून देणं, हे गोष्ट तिला फारच सरप्रायझिंग वाटते की अद्वैतनी स्वतः माझं अंथरूण घातलं. तेव्हा ती त्याला म्हणते कशाला घातलं, मी आल्यावर केलं असतं ना. तेव्हा तो म्हणतो तू घरात एवढी राबत असते, तुला थोडीशी मदत करावी म्हणून मी टाकलं. नको आहे का तुला माझी मदत? कधीतरी घे माझ्याकडनं मदत, मलाही आवडेल तुझ्यासाठी काहीतरी करायला. असं म्हटल्यानंतर कला खरंच लाजते. आणि त्याच वेळेला दोघांचं बोलणं रजनी काकू ऐकते. खूप छान वाटते तुम्हाला दोघांना असं एकत्र बसून बोलताना, काहीतरी करताना. असं बोलल्यानंतर कलाला खूप छान वाटतं, तिला लाजल्यासारखं वाटू लागतं आणि ती रूममध्ये निघून जाते. बघता बघता पुढे आपल्याला असंही पाहायला रोहिणी सरोजला सगळं काही सांगण्यासाठी गडबडीत आलेली असते आणि ती म्हणते पाहिलंच का, तुझा मुलगा आजकाल तुझ्या सुनेला ऑफिसला काय घेऊन जातो, तिच्या माहेरी काय नेऊन सोडवतो, तिला घरकामात काय मदत करतो, सगळं काही आता सगळ्यांना दिसू लागलं आहे. तुला नाही दिसत? तुझा मुलगा नकळतपणे तुझ्या हातून सुटला ग, असं म्हणत ती सरोजचे कान भरू लागते. हलक्या कानाची सरोज ती लगेचच त्या सगळ्या गोष्टी ऐकू लागते. रोहिणी चढून सगळं सांगत असते. तुझा मुलगा तुझ्या हातातनं आता कायमचं गेला, तो बायकोचा बैल होणार, त्याच्या बायकोचं सगळं काही ऐकणार. ह्या गोष्टीने सरोजचा संताप होत असतो आणि ती जाऊन थेट गाठते ती कलाला आणि कलाला सांगू लागते, हे तुझे जे नाटकं आहे ना माझ्या मुलाशी प्रेमाने वागण्याचे, हे बंद करायचे. मला कळलं आहे तू किचनमध्ये त्याची मदत घेते, अंथरूण वगैरे घालून घेते, काढून घेते त्याच्याकडनं. हे जे सगळं काही चाललं आहे ते तुझंवालं ते बंद करायचं. इथून पुढे माझ्या मुलाला तुझे कुठल्याही प्रकारचे कामं सांगितलेले मला चालणार नाही आणि ते मी खपवूनही घेणार नाही. माझ्या मुलाला काय मी तुझे कामं करण्यासाठी लहानचं मोठा केलेला नाही. असं म्हणत ती फाड कलाला बोलू लागते. आता कलाने अजिबात गप्प राहायचं नाही असं ठरवलेलं असतं. ती म्हणते मॅडम खूप झालं, दरवेळेला तुमचं ऐकून घेते म्हणून तुम्ही मला वाटेल तसं ऐकवायचं नाही. मी काय तुमच्या मुलाला माझी कामं कर असं सांगितली नाही. त्यालाच आता माझ्यावर पुळका आला आहे प्रेमाने वागायचा. तेव्हा ती म्हणते त्यालाच पुळका आला आहे म्हणजे काय म्हणायचं आहे तुला, माझा मुलगा तुझ्या मागे लागला आहे? तेव्हा कला म्हणते हो, तुमचाच मुलगा माझ्या मागे करत असतो, मी काही त्याला सांगायला जात नाही माझ्या मागे कर. आणि ह्या दोघींमध्ये होणारी भांडणं पाहून रोहिणीला मात्र फार आनंद होत असतो. तिने केलेला प्लॅन बरोबर सक्सेस झाला. पण इथे मात्र आता सरोजला बरोबर कलाने मात दिलेली असते आणि कला बोलत असताना सरोज तिचा खूप अपमान करते. आता पुन्हा एकदा अद्वैत समोर येतो आणि त्याच्या आईला आठवण करून देतो, आई माझ्या बायकोचं इथून पुढे अपमान करायचा नाही, ती माझी पत्नी आहे, धर्मपत्नी. मी तिला बायको म्हणून माझं मनात स्थान दिलं आहे. पण तू सतत तिचा अपमान केला तर येणार जाणार कोणताही व्यक्ती तिचा दरवेळेला अपमान करून जाईल आणि मला ते सहन होणार नाही. म्हणून मी आत्ताच तुला शेवटची वॉर्निंगच देतो की इथून पुढे तू माझ्या बायकोला असं घालून पाडून बोललेलं मी खपवून घेणार नाही, माफ कर हवं तर. असं म्हटल्यानंतर सरोज तिथून निघून जाते. रूममध्ये गेल्यानंतर कलाला पुन्हा एकदा अद्वैत म्हणतो, मला फार वाईट वाटतं की माझ्या आई दरवेळेला तुला घालून पाडून बोलते, पण तिच्याकडे लक्ष देऊ नको. असं म्हणत तो तिची माफी मागू लागतो. हवं तर तिच्या वतीने मी माफी मागतो. तेव्हा कला म्हणते याची काही गरज नाही, मला सवय झाली आहे तुझी पण आणि तुझ्या आईची पण. आता ना मी एकदम मस्त निवांत झोपणार आहे, मला खूप छान झोप लागेल आता. असं म्हणत ती मस्त झोपण्यासाठी तयारी करू लागते आणि खरंच अद्वैत तिच्या बाबतीत जे काही वागतोय त्या गोष्टीचा तिला फार आनंदही होत असतो. पुढे काय होणार पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.